जय भीम सगळ्यांना. कसे सगळे बरेच असणार. तर जसं मी लास्ट टाइम तुम्हाला बोलली होती आधीच्या ब्लॉग मध्ये की आम्ही परत रिटर्न विलाला जाणार आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे विलाला विथ सगळी फॅमिली. तर आज विलाची गोंधळची मजा काय कसं करणार आहे तेच सगळं असणार आहे. परत बघा मग आता मजा आमची काय होणार आहे आणि काय नाही ते. हे झाला पाऊस चालू आणि लोणावळा म्हटलं तर पाऊस असणारच. आम्ही नुसतेच निघालो आणि पाऊस लागला आहे. बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस आहे. आता अजून तर पोहोचलो पण नाही लोणावळ्यामध्ये तरी इतका पाऊस लागलाय. तर पाऊस लागलाय दाखवलं तुम्हाला मी पाऊस किती आणि खूप छान वाटायला लागले. थंड वातावरण झालेलं आहे. अजून लोणावळ्यामध्ये पूर्णपणे पोहोचलो पण नाही आम्ही तरी म्हणजे पाऊस चालू झाला. काय मॅडम काय करते? हो श्वेता मॅडम. अगं पाऊस चालू झाला ना बाहेर एसी मध्ये बसले तुला गरम व्हायला लागले का? दिसते दिसते येते गाडी त्याच्यामध्ये. हो आहे आहे. मस्त वाटतंय ना. पाऊस भरपूर लागलाय श्वेता. फोटो व्हिडिओ कसे निघणार? रील बनवायचे. हा आला लोणावळा. खंडाळा खंडाळा हा खंडाळा आला. इथे एवढा पाऊस नाही वाटत आहे ना. हे बावा हाऊस. तो हॉटेल याद आहे पाचचा. हे बरोबर इथं आपण बसून तो 12-1 वाजता. थोडंसं उतरलोय गाडीमधून. थोडंसं म्हणजे मळमळ होत होतं तर उतरलो गाडीमधून आणि आता इथून काही 10 मिनिटावरतीच आहे. खंडाळ्यामध्ये आहे आता आम्ही आणि काही 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आमचा विला. आम्ही किती अँटिक वाटायला लागलोय बघा. हे ना हिची चॉईस आहे. लाव म्हणून लावलं मी पण 1 नंबरची अँटिक वाटायला लागलोय. मला कळते नाही कुछतो नाही मला माहित आहे. बोलतील हा ही पण इकडे बघ. हे बघा सगळ्यांनी लावलंय आम्ही लोकांनी हेअरबँड. नाही काही लोक म्हणतील हे काय हे लोक करायला लागलेत. हा घे तुला पण आहे तू पण आहे. तिने नाही लावलाय पण तिला भेटलं नाही. 3च भेटले होते मग आम्ही किती लावले. तर पोचलो आम्ही आमच्या विलाला आत्ता जस्ट. आणि बघा किती गोंधळ चालू आहे पोरांचा. मी तुम्हाला आतून सगळा विला. समोर पण एक विला आहे आणि मग इथून आतमध्ये गेल्यावर नाही पहिलं स्विमिंग पूल बघा. स्विमिंग पूल जस्ट बाहेर आहे. इथं पुरांचा गोंधळ चाललाय सगळा. इथून आतमध्ये गेल्यावर ह्याचा हॉल लागतो. हॉल बघा किती सुंदर आहे. आणि खूपच छान ना. इथं लोणावळ्यामध्ये एवढं सुंदर वाटतं ना. एकदम जुनाटकी लोकांसारखं आहे हे. हा किचन दिलेलं आहे आणि हा एक बेडरूम दिलेला आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता सगळे जुने हिरोईनचे फोटो आहेत. काय हालत केली बघा आल्या त्या रूमची. हा 2nd बेडरूम आहे आणि याच्यामध्ये पण जुने हिरोईनचे फोटो आहेत बघा. आणि हा 3rd आणि ह्याच्यामध्ये सुद्धा फोटो आहे बघा. हा 3rd बेडरूम. ते ना एकदम जुन्या लोकांसारखं आहे. जुने लोक राहतात ना त्याच्यासारखं आहे. आणि खूप याच्या आधी आम्ही आलो होतो इथे पण मी व्लॉग नव्हता बनवला होता. हे पण बघा ना किती मस्त वाटतं. एकदम जुन्या लोकांचं असतं ना ते. खूप छान आहे. तुम्हाला ना एक हे दाखवते मी. थांबा. चला आता आम्ही थोडंसं ना फोटोशूट वगैरे करतो मग चेंज करतो मग आपण जाऊ पाण्यामध्ये. चला मग आता व्हिडिओ वगैरे काढून झाले आमचे. पोरांचं जेवण वगैरे सगळं झालं. पोरं गेले स्विमिंग पूलमध्ये. आता आमचा टाइम आहे. आता आमचा वेळ. आता आम्ही एन्जॉयमेंट करणार बस है ना. आम्ही आता थोड्या वेळाने जाऊ पाण्यामध्ये एन्जॉय करायला.
पूल मध्ये आणि मस्ती बघा, खूप मस्ती चालली. हे तर एवढंच झालंय. मी उडी कशी मारते दाखव दाखव जरा दाखव. हे उडी बघा. ओ बाई गेली पाण्यामध्ये गेली. आणि हे आली आता नवीन एंट्री आहे. हे बघा ही छोटी लालवाली. उडी मार पूजा, उडी मार पुढे. पूजा उडी मार. पूजा उडी, पूजा उडी मार ना, मार लवकर 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 मार. अरे ब्लॉक मध्ये येते टाक. डर लगतोय पाणीचे. एक नंबरची भित्री आहे. तू मारशील उडी? अजिबात नाही. परत परत लवकर लवकर. एक नंबर येतं. तू करशील परत परत. पूजा मारते ना आमची पूजा. हा चला 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 लवकर लवकर. 1 2 पूजा 1 3. ओ भाई एक नंबर. तू मारणार आहे? नाही नाही भित्री नाही. पूजा अजिबात भित्री नाही. पूजानी उडी मारलेली आहे पाण्यामध्ये. ओके हाँ बचाएगी. आजा आजा. हाँ मग तिचं म्हणणं असं आहे की मैं उडी मारूंगी मुझे बचाएगी. काय माहित कोण वाचवलं काय नाही. ये बाई ये. गेली अजून एक गेली. हा चल 1 2 3. अगे बाई लहान मुलांच्या स्विमिंग पूल मध्ये चालली. इकडे ये. 1 2. अरे रे रे रे. तर भरपूर पाणी पिलेलं आहे. हे फक्त ब्लॉग साठी चालू आहे. लोकांचं उड्या मारतात. हे फुल नाकात पाणी, हे फुल तोंडात पाणी. सडनली काय झालंय माहितीये का? हे मम्मी लोकांचं फुल एन्जॉयमेंट चाललंय इथे. फुल. आणि पोरांनी आधी एन्जॉय केला होता. हे बघा पोरं फुल आता तोंडावर 12 वाजलेत त्यांच्या. त्यांना तुम्ही तुमच्या लोकांचा एन्जॉय केला ना. आता खाली यायचं नाही कुणी पण. आता आम्ही एन्जॉय करणार. मग आता पोरांचं असं चाललंय. हे बाई एवढं सगळे बघ. मग आता पोरांचं असं चाललंय की तुम्ही गेले ना आम्ही पण पाण्यात येणार. त्यामुळे त्यांच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत. हा इथं झालं असं आहे की पाऊस भरपूर चालू आहे आणि फोन कसा सेट करू मला काहीच कळत नाही. पण पाऊस भरपूर आहे. येड झाले. भरपूर पाऊस आहे. मला छत्री खोलावी लागली. काय करू यार कसं सेट करू ना. ओलं होणार ना. भरपूर पाऊस चालू आहे इथे. फोन नाही घेऊ शकत मी हातामध्ये. ब्लॉग बनवायचा होता भरपूर आणि अशा सीनचा तर बनवायचाच होता. पण भरपूर पाऊस आहे यार. ले पाऊस आहे यार. ले पाऊस. नाही खरंच पाऊस भरपूर आहे. हे बघा मी खेपूरच्या बाहेर आहे. फोन आत धरलाय पण पाऊस भरपूर आहे. मला असं वाटायला लागलं किती व्हिडिओ काढू आणि किती नाही. पण नाही काढू शकत. भरपूर पाऊस आहे. मी चेअर पण आणली. म्हटलं फोन लावून टाकली त्या चेअरवरती. हे बघा छत्री लावल आणि चेअर लावल पण काहीच नाही होत आहे. कारण पाऊस एवढा जोरात आहे माझा फोन पुरा ओला होऊन जाईल. आणि फोन ओला झाला तर मग माझं संपलं सगळं. हे बघा हे बघा. हे आमची मज्जा. आम्ही लेडीज लोकांची.
ऍक्च्युली आम्ही सगळे लेडीजच आलेलो आहोत. पाणी पाणी मी पाणी मी पाणी 1 2 3 जल्दी 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 1 2 3. अरे 1 2 3 बोल के छोड़ दे. चीज पडली यार. अरे हिला ढकल. चौक हो गया है. अरे हिला ढकल 1 2 3 बोलायला जायचं पाणी का 1 2. कितना वजन है आप लोग. चलो 1. अरे यार लवकर. फायनली गेली पाण्यात. लय एन्जॉय केला. फोन पण झालाय खराब माझा. पूर्ण पाणी गेलंय फोन मध्ये. वर जाऊन फोन पुरा साफ करावा लागणार. काय आमच्या कामोट्यामध्ये दुनियाभरची गरमी आणि इथं पाऊस बघा. दुनियाभरचा पाऊस आहे. फोन आतमध्ये ठेवला होता. पूर्ण ओला झालाय फोन पण माझा. तर आता वर आलो आम्ही. चहा घेतोय. खूप थंडी आहे. भरपूर थंडी आहे. कारण गरम गरम चहा हे बघा बघू शकता. थंडी भरपूर आहे. आणि आमच्या कामोट्यामध्ये बिलकुल पण थंडी नाही. अशी गरमी आहे ना. आणि इथं थंडीचा मजा घेऊ शकतो. लोणावळा बेस्ट. एक बोला गेलं ना एक एन्जॉय करायचा आहे लोणावळ्याला या. कारण खरं सांगते खूप थंडी वाजायला लागली आहे. आणि तुम्ही लोक यूट्यूबचा असं आहे ना. मी किती गाणे वाजवले यार. पण मी यूट्यूबला गाणे नाही दाखवू शकत. मला कॉपीराईटचा टॅग मिळतो. म्हणून मला ते व्हिडिओ नाही टाकले. डान्सचे व्हिडिओ नाही टाकले. माझे एवढे डान्सचे व्हिडिओ होते. आम्ही लोकांनी एवढा डान्स केला खाली. त्याच्यामध्ये पण हे होतं गाणे होते. आणि यूट्यूब ना मला डान्सच्या म्हणजे गाणे वगैरे टाकले ना यूट्यूब मला कॉपीराईटचा टॅग देऊन टाकतो. त्यासाठी मला ते सडेल साऊंड टाकावे लागतात व्लॉगमध्ये माझ्या. जर ते साऊंड टाकले तर कसं कोण कॉपीराईट करत नाही आणि कोणाचं म्हणजे मला हे येत नाही. त्यासाठी मग मला डान्सचे वगैरे व्हिडिओ स्किप करावे लागले. आणि आता आम्ही वर आलोय. चहा घेतोय. आणि खरं सांगते एवढा मस्त माहोल आहे ना इथे. एवढं छान वाटतंय ना. भरपूर नेचर जर बघायचं ना तुमच्या लोकांना लोणावळा आणि खंडाळा एक नंबर बेस्ट. इथे या. आणि पावसामध्ये बापरे एक नंबर या खरंच. आणि मला तर खूप आवडतं. माझे बड्डे आज मी तुम्हाला एक माझं सांगते. माझा बड्डे ना जेवढे पण माझे बड्डे आहेत ना मला जास्त करून मला खंडाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये डोंगरामध्ये एक म्हणजे आभाळ आलेलं आहे. आणि खूप छान माझे जेवढे पण म्हणजे एकाच बड्डे मी घरी केले असणार. पण बाकीचे जेवढे पण बड्डे आहेत ना माझे मी इथंच केलेले आहेत. खंडाळ्यामध्ये घाटामध्ये आणि डोंगरा किनारी आणि धबधबे तर भरपूर. मला खूप आवडतं. आमचं ना प्रत्येक हप्त्यामध्ये आणि महिन्यामध्ये 2-3 टाईम तरी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये आमचं राऊंड असतो. प्रत्येक सीझनमध्ये पावसाच्या प्रत्येक. कारण लोणावळा आणि खंडाळा म्हटलं ना पावसामध्येच यावं इथे. उन्हाळ्यामध्ये एवढे एक काय नाही पण पावसामध्येच यावं इथं. खूप छान वाटतं खरं सांगते. मग आमची मॉर्निंग झाली. नाईटला ॲक्च्युली काय झालं आम्ही लोकांनी रील भरपूर बनवल्या. जाम थकलो होतो त्यामुळे नाईटचा व्हिडिओ नाही टाकला आम्ही लोकांनी. आता उठलोय बघा. पोरांसाठी चहा नाश्ता वगैरे चालू आहे. खूप थकलेलो होतो म्हणून तो ब्लॉग रात्रीचा राहूनच गेला. कारण व्हिडिओ काढण्यात तेवढे बिझी झालो होतो ना आम्ही. काल भरपूर व्हिडिओ काढले. शिकलताईची सकाळ झालेली आहे. आणि आम्ही पाण्यामध्ये जाऊन आलेलो आहे. आता निघायची तयारी चालू आहे. आमची आवरायला. काल रील्स बनवून वैताग आलेला आहे. खूप थकलेलो आहे. चला आता आम्ही लोकांनी विला सोडला म्हणजे सोडतोय आता निघतोय. खूप एन्जॉय केला इथं. आणि सांगतायत मला कसं सांगायचं. मी बाहेर आहे. मी त्यांना बोललेले होईल लवकरच होईल. क्लायमेट लय भारी झालंय. तर आता आम्ही उतरलोय खंडाळा ना ग का लोणावळा या. खंडाळा चारी बाजूनी बघा डोंगरच डोंगर आहे.
आहे खंडाळा. आणि बघा इथं फोटोशूट चालू आहे सगळे या लोकांचे. कालपासून मेमरी फुल झाली, एवढे फोटो काढले त्या बाईने, काही दमच नाही त्या फोटोला. मिस क्या है आपकी सुंदरता कराज. अगं फोटो किती काढता ग, बस करा ग ते फोटो. एकटाच बसलाय, सगळा ग्रुप तिकडे आहे त्यांचा आणि हा एकटाच बसलाय. काय झालं रे बाबा. हॅलो. त्याने घेतलं बघ, उपाशी होता रे. ए नाही खातात आहे आता, जीवात जीव आला बिचाऱ्याच्या. चालला, झालं काम. सगळं फिरून वगैरे झालं. आता विला पण झाला सगळं फिरून आणि आता आम्ही घरी निघालोय जायला. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा ब्लॉग मी आता इथंच संपवते. जय भीम.